साऊंड चेक झाला आणि गणपती बाप्पा विसर्जनासाठी आरती करून पोरांनी लगेच ना रवाना केले ट्रॅक्टर मधून. तुम्हाला सांगतो ट्रॅक्टर असा सजवला होता का जबरदस्त एकदम, नाही का. 676चा आवाज पाहून तुम्हाला सांगतो मुलं नाही तर लेडीज सुद्धा एवढे जबरदस्त नाचायला लागले का ज्याचं नाव त्याचं काय सांगू तुम्हाला. क्वालिटी आवाज 676, फक्त नाद करा तुम्ही 676चा. तुम्हाला सांगतो आवाज ऐकून पोरं एवढे जबरदस्त नाचत होते. त्या ट्रॅक्टर तेवढ्यात खड्ड्यात गेला. पोरांनी लगेच दुसरा ट्रॅक्टर बोलून तो ट्रॅक्टर ओढून घेतला. म्हणजे पोरांचं नाद नाही करायचे. हा पट्ट्यात डायरेक्ट पाहिलं काय ते काही कळणार. अरे बाप हे खाली भाऊ पडशीन बिडशीन माय व्हिडिओ कोणतरी काढून घेते नाचू राहिला म्हणून. जे रे बोळा नखरे सोळा या बा याच्यावरून कळून येताना आपल्याला आदित्य भाऊच्या अंगात ही कला होती आम्हाला माहितच नव्हतं बरं का. नंतर गणपती बाप्पाची आरती वगैरे करून घेतली आणि गणपती बाप्पा विसर्जनासाठी विहिरीजवळ आणली होती. विसर्जन वगैरे झालं ना आम्हाला भेटली होती एक बस मध्ये बसून आम्हाला आहे ना डायरेक्ट घरापर्यंत नेऊन सोडित होते. पुढे डायरेक्ट ट्रॅक्टर मध्ये पोरं बसलो. बसवाल्या दादा एवढं सहकार्य केलं डायरेक्ट आम्हाला बसमध्ये बसून घेतलं. जे उरलेले पोरं बसमध्ये बसा म्हणे बाकी ट्रॅक्टर मध्ये आयला. मग आमचं काय मजाच मजा आयला. आम्हाला एवढं तर लागत आहे घरापर्यंत नेऊन सोडा पाय दुखायला लागले म्हणलं नाचून. बसमध्ये बसल्यावर मान्या सुरू याचा मला एक डायलॉग आठवला. म्हणलं आपण एक व्हिडिओ काढून घेऊ नंतर याच्यावर डायलॉग टाकू, नाही का. कसा नाद खोळा एकदम. तेवढ्यात दुसरा गणपती विसर्जनासाठी चाललो होता. पोरांनी मला अडवलं म्हणे भाऊ आमची व्हिडिओ काढ. प्रशांत भाऊ एवढे जबरदस्त नाचत होते का काय नाव सांगू तुम्हाला. मग आपण भिडलो त्याच्यामध्ये. पण पोरांनी गुलाल उधळू मला एवढं भरवलं का लिमिटच नाही त्याचं. मी पळलो तिकडे. मोबाईल राहिला होता 5%. म्हणलं थांबा मोबाईल भरवशानं मला भरवलं. शेवटी मला भाऊ तुम्ही वाकडीच्या पोरांचा नाद नाही करायचा. गणपती विसर्जनासाठी किंवा कोणचा कार्यक्रम असला ना नाद खोळा एकदम जबरदस्त पोर.